सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। भाजप नेते माजी उपमहापौर राजू शिंदे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न शुक्रवारपासून सुरू आहे। मात्र भाजप नेत्यांना यश मिळत नाहीये। आतापर्यंत तब्बल 8 बैठका झाल्यावर देखील शिंदेंचं मनपरिवर्तन करण्यात भाजप नेत्यांना यश मिळालेलं नाहीये। अशातच कार्यकर्त्यांची इच्छा भाजप सोडण्याची असून त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं राजू शिंदे म्हणालेले आहेत। ज्या पक्षासाठी आपण काम करतो त्या पक्षामध्ये आपली जर काही किंमत नसेल किंवा त्या पक्षामध्ये आपल्याला कोणी स्थान देणार नसेल, काम करून त्याच्या कामाचे त्याला समजा त्याच्या पाठीवर थाप पडत नसेल, तर मग अशा पक्षात काम केल्यापेक्षा आणि ज्या पक्षाचं काम करतोय ते पक्षाचं काम सोडून आम्हाला शिंदे गटाचं काम करावं लागतं, हे सगळ्यात मोठं दुःख आहे पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये। म्हणजे आमदारकीला त्यांना, खासदारकीला त्यांना, उद्या महानगरपालिकेची निवडणुका होतील, त्यांचे कार्यकर्ते जे आयात केलेले कार्यकर्ते ते कार्यकर्त्याला ते पैसे निधी देत आहेत, पैसे काम करतायत, ते पैसे कमीतात, तेच लोक उद्या आमच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये महापालिकेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये ते पैसे खर्च करतील, आमची लोक पाठतील, तिथे ते युती करणार नाही। यांना लोकसभेला युती लागते, विधानसभेला युती लागते, ग्रामपंचायतला, महापालिकेला युती लागत नाही। पण युती लागत असेल तर मग जागा मागायच्या। प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी डावलण्याचं काम, दुय्यम वागणूक देण्याचं काम आतापर्यंत होत आलं आहे। आता ते आम्ही सहन करणार नाही असं सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय आहे। आणि आता जे काही नगरसेवक माझ्यासोबत येणार होते ते नगरसेवक दानवे साहेबांनी, दादांनी बसून ठेवलेले, आता त्यांची सुटका झाली तर ते येतील।